नाशिक लोकसभेच्या मैदानातून अखेर छगन भुजबळ यांनी स्वतःहून माघार घेतली आहे। आज पत्रकार परिषद घेत त्यांनी मुंबईत आपली भूमिका मांडली। त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले हेमंत गोडसे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक लोकसभेचा तिढा आता काही प्रमाणात सुटला आहे, तो छगन भुजबळांच्या माघारीमुळे। आपल्यासोबत त्यांचे प्रतिस्पर्धी हेमंत गोडसे आहेत, जे विद्यमान खासदार आहेत आणि शिंदे गटाकडून उमेदवार पण आहेत। एकूणच 2-3 दिवसापासून जे तुमच्या धार्मिक अगदी अयोध्येला रामलल्लाला पण जाऊन तुम्ही रामनवमीला भेटून आला, तर काय वाटतंय तुम्हाला एकूण दर्शनामुळे हे सगळं घडलंय का? नाही, मला असं वाटतं का रामनवमी होती। आपला नाशिक ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखल्या जाते आणि अयोध्येचं नातं आणि नाशिकचं नातं एक प्रभू रामचंद्राच्या माध्यमातून अतिशय घट्ट नातं आहे आणि म्हणून आपण काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अयोध्येला देखील रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो। यासोबत तुम्ही भुजबळांचे पण आशीर्वाद घेतले। आपल्या मराठी संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणं निश्चितच योग्य असतं आणि म्हणून आपण त्यांचे देखील आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले। एकूण काय वाटतंय, जी माघार भुजबळांनी घेतलेली आहे, काय कारण असावं? खरं तर त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही सांगितलं का त्यांना केंद्रीय मंत्री अमित भाई शाह यांनी आग्रह धरला होता का नाशिकची जागेवरती भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी लढावं। मला असं वाटतं का निश्चित, परंतु यावरती निर्णय होत नव्हता। अनेक जागांचे तिढे त्या ठिकाणी होते, रत्नागिरी असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, पालघर असेल आणि म्हणून हा विलंब लागत होता आणि मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला। असं ऐकलं की मध्यरात्री तुमचा निर्णय झालेला होता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली होती आणि तुमचं नाव फायनल झालं होतं, म्हणून कदाचित त्राग्यातून हे सगळं केलेलं आहे। नाही, मला असं वाटतं का असा कुठल्याही प्रकारचा काही निर्णय नव्हता, असा त्रागा देखील नसावा। त्यांनी बघितलं की आता वेळ कमी, आज पुढच्या 20 तारखेला मतदान होणार आहे, अद्याप उमेदवारी जाहीर त्या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून प्रचाराला देखील वेळ मिळायला पाहिजे, कारण नाहीतर दुसरा म्हणजे उगीचच महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकतो सर्व परिस्थिती चांगली असताना आणि म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला। एकूणच आता नाशिक लोकसभेसाठी लवकरच उमेदवार महायुतीकडून जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। पुढे जाणारे सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।